प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ख्रिसमस स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत एगलेस डोनट. तर आता इथे मी कोमट पाणी घेतले, अर्धी वाटी जेवणाची वाटी, आणि 2 चमचे साखर घेतली. तर सर्वात आधी आपल्याला ईस्ट भिजत घालायचं. आता यातच आपल्याला टाकायचं 2 टेबलस्पून ॲक्टिव्ह ईस्ट. आता हे आपल्याला 10 मिनटं ठेवून द्यायचं. बाउल चेंज करते मी, कारण राईस झाल्यानंतर फुगेल ते पीठ. बाउल चेंज करून घेतलं. आता हे आपल्याला 10 मिनटं राईस होण्यासाठी ठेवायचं. चला, आपलं आता ईस्ट मस्त राईस झाले, बघू शकता. हे बघा किती सुंदर राईस झालेलं आहे, मस्त राईस झालेलं आहे. आता काय करायचं, याच्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकते मी अंदाजे. बस आता हे मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी 3 वाट्या जेवणाची वाटी, 3 वाट्या मैदा घेतला आहे. तो चाळून घेऊया. एक टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स घेतला आहे. 2 टेबलस्पून पिठी साखर घेतली आणि 2 मोठे चमचे जेवणाचे बटर घेतले. तर आता आपण सुरुवात करूया. आता हे आपलं मिश्रण यात ओतून घ्यायचं. व्हॅनिला इसेन्स टाकते मी, साखर. आता ऑइल आपल्याला जसं लागेल तसं घेऊया. आता हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि कमीत कमी 10 मिनटं आपल्याला छान मळून घ्यायचे. हे स्ट्रेच करून करून. आता 1 वाटी पाणी घेतले मी, नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे. थोडं थोडं पाणी करून थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मग मळायचं. खूप घट्ट पण मळायचं नाही. आता थोडं थोडं बटर घ्यायचं. थोडंसं अजून पाणी घेते मी, जास्त घट्ट वाटते मला. आता थोडं थोडं बटर घेऊया. घरचं बटर आहे हे. हे बघा, आता एका हाताने इकडे ओढायचं आणि एका हाताने वरच्या बाजूला. असं स्ट्रेच करून करून मळून घ्यायचं. 10 मिनटं आपल्याला असं मळून घ्यायचं
आणि हे पूर्ण बटर मी त्यात वापरणार आहे. हे बघा, इथे मी पूर्ण बटरचा वापर केलेला आहे. बरोबर 10 मिनटं मी हे असं स्ट्रेचिंग करून मळून घेतलं आहे. आता असा बाऊल घ्यायचा किंवा एखादं भांडं घेतलं तरी चालेल. त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये हे पीठ ठेवून द्यायचं 1 तासासाठी. आणि मग ते फुललं की मग आपण डोनट करायला घ्यायचं. अशा प्रकारे वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बंद ओव्हनमध्ये ठेवायचं किंवा मग एखाद्या कोपऱ्यात कापड वगैरे लावून टॉवेल किंवा असं जाड कपडा लावून ठेवून द्यायचं राईज होण्यासाठी. मी आता ह्याला असं झाकण लावून घेते आणि बंद ओव्हनमध्ये ठेवून देते. 1 तासाने बघूया आपण. बघा, आपलं पीठ किती मस्त राईज झालेलं आहे, फर्मेंट झालेले बघू शकता तुम्ही. अगदी बाऊल, एवढा मोठा बाऊल होता, बाऊलसुद्धा भरून बाहेर आले पीठ. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, इतकं छान फर्मेंट झाले. मळण्यावर असतं आपल्या किती छान मळू आपण तेवढं ते जास्त फर्मेंट होतं. आता हे आपल्याला यातली हवा काढून घ्यायची. थोडंसं तेल लावून घेते मी, हाताला चिकटणार नाही. आता परातीमध्ये थोडंसं पीठ पसरवून घ्या आणि मग हा गोळा त्यात अलगद हाताने, जास्त आता हे करायचं नाही, आपल्याला जास्त मळायचं नाही आहे. सर्व एअर त्यातली काढून टाकायची. आता हे आपण लाटून त्याचे डोनट कट करून घेऊया. फुलपाटावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं. वरती पण थोडंसं पीठ लावून घ्या. अलगद हाताने करायचं. माझा पोलपाट छोटा आहे, त्याच्यामुळं मी कमी पीठ घेतलं. खूप पातळ पण नाही करायचं. हे बघा, इतकं जाड ठेवते मी. आता मी कट करण्यासाठी ग्लासचा उपयोग करते. मी आधी बघते कुठली साईज मला चांगली वाटते ती. थोडंसं असं पिठामध्ये डिप करून घ्यायचं. ही एक साईज आहे. हा थोडासा मोठा आहे. मी असं झाकण घेते, दोन्ही याने करून बघते मी. हे बघा, अशा प्रकारे. आता
हे मधले जे गोळे निघतात ना, हे पुन्हा करून घ्यायचं आपण, त्याचं डोनट करून घ्यायचं किंवा तसेच तळले तरीही छान लागतात. हे बघा, आता मी ही साईज घेते आहे, ही मला परफेक्ट वाटते आहे, कारण नंतर पण ते फुगणार आहेत. याचं सुद्धा आपण पुन्हा डोनट करणार आहोत. हे बघा, ही साईज मला परफेक्ट वाटते आहे. हे बघा, आता एका झाकणावर मी बटर पेपर लावून घेतलं आहे आणि त्यावर असे डोनट पसरवून ठेवायचे. आता हे आपल्याला झाकून ठेवायचे. हे सगळं झालं की आपल्याला हे कपड्याने झाकून अर्धा तास ठेवायचं, मग ते पुन्हा राईज होतील. आता मी सगळे करून घेते आणि मग दाखवते. बघा किती मस्त राईज झालेले, बघू शकता. आता आपण फ्राय करायला घेऊया. हे बघा, आता आपल्याला एकदम मंद गॅसवर तळून घ्यायचे. जास्त फास्ट केला ना गॅस तर ते वरून फ्राय होतात, आतून कच्चे राहतात. जितके बसतील तेवढेच सोडा, तर त्यांना थोडंसं तळायला जागा राहायला पाहिजे फुगल्यानंतर. हळूहळूच डोनट फ्राय व्हायला पाहिजे, म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात ते. बघा, एका बाजूनी झालेत पण इतके पण ब्राऊन झालेले नाही आहे, त्याच्यामुळं आपण थोडं उशिरा पलटी मारूया. बघा, मस्त कलर आला आहे, बघू शकता. डोनट तळायलाच खूप वेळ लागतो, कारण फास्टवर करू शकत नाही आपण, आतून कच्चे राहतात मग. हे बघा, आता दोन्ही बाजूनी छान झालेत, काढून घेऊया. कूलिंग रॅकवर मी काढून घेते, म्हणजे लवकर थंड होतात. आता अशाच पद्धतीने मी सर्व डोनट फ्राय करून घेते. हे बघा, आता हे थंड होण्यासाठी मी कूलिंग रॅकवर ठेवले, मग आपण याला डेकोरेट करूया. हे बघा, आता आपल्या 2 बॅच तयार झाल्या. आता ही पहिली बॅच थंड झाली, हिला आपण चॉकलेटने गार्निशिंग करून घेऊया. आता एकीकडे मी कढईमध्ये आता तिसरी बॅच सुरू आहे, लास्ट, आणि एकीकडे मी डबल बॉयलरनी हे करून घेणार आहे, चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे. किती सुंदर ग्लेज आलेली आहे, बघू शकता तुम्ही, किती सुंदर शाईन आलेली. हे बघा, मस्त तयार झालेत. आता गार्निशिंगची तयारी करू. आता आपले सर्व डोनट तळून झाले. आता मी इथे डबल बॉयलरनी चॉकलेट पण मेल्ट करून घेतलं. हे साईडला करते. हे बघा, अशा पद्धतीने. आता यात आपल्याला एक एक
डीप करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने. आणि लगेचच याच्यावर तुम्हाला काही स्प्रिंकल्स करायचं असेल ते करून घ्यायचं. असं झटकून घ्यायचं. चॉकलेट थंड व्हायच्या आधीच करून घ्यायचं. अशा पद्धतीने यावर लगेचच स्प्रिंकल करून घ्यायचं. भरपूर प्रकारचे मिळतात डेकोरेशनसाठी स्प्रिंकल्स. हे बघा, अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. फक्त चॉकलेट गरम असतानाच करायचं ते, नाहीतर मग ते चिटकणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी आता वेगवेगळे करून घेते. आपले सर्व डोनट आता तयार झालेत. हे बघा, याला कोटिंग केलेलं नाही आहे आणि हे सगळे चॉकलेटचं कोटिंग केलेलं बघू शकता तुम्ही. अतिशय छान झालेले आहेत. चला, आपले सर्व डोनट आता तयार झालेत. गार्निशिंग पण करून झाले बघू शकता तुम्ही. आणि 3 वाट्यांमध्ये 23 पीस तयार होतात. तर हे प्रमाण घेऊन तुम्ही करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि जर फेसबुकवर असाल, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.